तर मैत्रिणींनो बघा, आज आमच्या घरी आले त्या सईची आजी आणि आम्ही दोघी मिळून बघा आज बनवणार आहे इकडं शेंगदाण्याच्या चक्की. गेल्या सोमवारी त्या असं आमच्या घरी आल्या होत्या, त्यावेळेस मी विकत आणलेलं शेंगदाण्याची चक्की खात बसली होती बरं का. आणि मग त्यांनी म्हणली काय आहो एवढे शेंगाच्या पोत्या आहेत ते आणि विकत शेंगदाणे चक्की आणून खाताय होय, त्यापेक्षा मी मस्त तुम्हाला शेंगदाणे चक्की बनवून देते आणि आपण बनवूया म्हणले. आणि गेल्या सोमवारापासून बनवायचं म्हणतोय बघा. शेवटी त्यांनी आज घरी आले आणि म्हणले तुम्ही काय फोडत नाही शेंगा, चला आपण दोघी मिळून फोडूया आणि मस्त शेंगदाणे चक्की बनवूया म्हणले. आणि आज दुपारपासून शेंगाच फोडते बघा. तर एवढे शेंगा फोडून घेतले बघा, कमीत कमी 2 किलोच्या वर शेंगा आहेत. आणि आज थोडंसं गुळाचं कमतरता आहे बरं का, 1/2 किलोच गुळ आहे आणि तेवढंच आज आम्ही करून बघतो. छान झालं की आणि परत करायला येते. तर बघा आज 1/2 किलोच्या प्रमाणात आम्ही शेंगदाण्याची चक्की बनवणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही शेंगदाण्याची चक्की कसं बनवतोय काय, मला पण काही येत नाही, सईच्या आजींकडून आम्ही शिकून घेणार आहे. तर चालेल मी पण सईच्या आजींकडून शिकून घ्या शेंगदाण्याची चक्की. चला मग. 2 ग्लास घातले बघा, अजून 1/2 ग्लास घातलं तर 1/2 किलो होईल शेंगदाणे. काय तर गुळ कमी आहे म्हणताना आज थोडं करूया, छान लागलं की आपण आणि परत करायला येईल. तर मैत्रिणींनो, काकी आले ते एक काम करायला, सोबत दुसरं पण काम करून दिलेत बघा इकडं. तर मला हे एक चांगलं मी आठवड्याभर लोणी साठवून ठेवली होती, थोडी शाई काढून तर बघा त्यांनी मला छान अशी लोणी काढून दिली अगोदर त्या दहीमधून आणि छान अशी तूप काढून दिले बघा इकडं. आणि आता मी बनवायला लागलो शेंगदाण्याची चक्की. तर मैत्रिणींनो बघा इकडं शेंगदाणे एकदम छान खरपूस भाजून घेतलेत आजींनी बघा. मी म्हणत होते खूप करपते का, त्यांनी मला खायला एक दिलं. खाऊन बघा म्हणले, अगोदर कडू लागते का, खाऊन बघितलं काय कडू लागत नाही काय नाही, छान असं करपून घ्यायचं म्हणले, त्याशिवाय चव येत नाही शेंगदाणे चक्कीला आपल्या. तर इकडं बघा हे गार झालं की नाही, ह्याच्यावर सगळं हे आपलं पाला काढून घ्यायचं शेंगदाण्याचं आणि मग याला आपण चेचून ओबडधोबड हे करून घ्यायचं. मिक्सरला लावायचं नाही, म्हणजे चेचून घ्यायचं ना आपण. हो म्हणजे ह्याच्यानंच चक्की तसली आता मागाशी तुम्ही खाली तसली पाहिजे ना. का तुम्ही कसली करायचं म्हणताय? अखंड म्हणजे हे पूर्ण अख्खी तीच काय अर्धी हां. ती आता आपल्याला ह्याला दुकानात विकत आणतो ती कशी अशी अर्धी असते की. आणि बारीक मिक्सरला लावून पण असते बघा. हां ही करूया, ही कशी होते बघू. थोडंसं ओबडधोबड करूया, 1-2-3 तुकडे झाले चालते, तसं करून बघूया. तर मैत्रिणींनो आता आपण ह्याला चांगला ह्याच्यावरचं सगळं पाला काढून घेऊया. शेंगदाणा गार झाले आता, ह्याच्यावरचं पाला काढून ओबडधोबड करून घेऊया ह्याला चेचून, इथंच काय नाही. आणि मग तिकडे मी गूळ चिरून घेतले बघा. आणि पुढची प्रोसेस बघण्यासाठी कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर मैत्रिणींनो आजचा ब्लॉग आपला शेंगदाण्याच्या चक्कीचा असणार आहे. आणि उद्याचा ब्लॉग बघा इकडं शेंगदाण्याची चटणी असणार आहे. तर काकू मला म्हणल्या तुम्हाला एकदम कोल्हापूर स्टाईलमध्ये झणझणीत शेंगदाणे चटणी बनवून देते म्हणल्या, त्यामुळं तिकडं तेल आपण आजच भाजून ठेवणार आहे बघा. आणि उद्या आम्ही ते पण बनवू. उद्याच्या ब्लॉगमध्ये शेंगदाणे चटणी तुम्ही बघू शकताय. तर गाईज बघा याच्यामध्ये शेंगदाणा आहेत. आता आपण थोडंसं याला असं आपटून घेतलं का नाही, ह्याच्यावरती सगळं शेंगदाण्याचं पाला सगळं निघून जातं. वाटी ती काढायचं काय. तर मैत्रिणींना बघा आता आपण इकडे शेंगदाण्याचं सगळं सोलपाट काढून टाकले, चांगलं उपडून बघा किती निघाले सोलपाट इकडे शेंगदाण्याचं. हे बघा आता हे एवढं मोठं राहिलं आहे, त्यामुळे मी काय करायचं थोडंसं मिक्सरला 1-2 वेळा मिक्सर फक्त चालू करून बंद करायचं पटकन, म्हणजे बारीक पण लय होत नाही आणि एवढं मोठं पण राहत नाही. चला थोडंसं आपण नॉर्मल बारीक करून घेऊया. तर मैत्रिणींना बघा इकडे मिक्सरमधनं 1-2 राऊंड मारून हे ओबडधोबड करून घेतले. असं तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करून घेऊ शकता. आणि इकडे कढईमध्ये तुम्हाला हवं तेवढं 1-2 चमचे तूप टाकून घ्यायचं. तर तूप थोडंसं गरम झालं की मैत्रिणींनो त्याच्यामध्ये आपण हे गूळ टाकून घ्यायचं चिरलेलं. छान तुपामध्ये गूळ इकडे मिक्स करून घ्यायचं बघा.
मैत्रिणीने तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही तूप टाकून घेऊ शकताय. सगळं गूळ छान असं मेल्ट झालं की नाही मैत्रिणी, त्याच्यामध्ये आपण आता हे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. गूळ सगळं विरघळलं आहे बघा तुपामध्ये. छान फिरवून घेत राहायचं बघा असं. तर इकडे बघा अर्धा किलो शेंगदाण्याला अर्धा किलो गूळ घेतले, दोन्ही पण समान घेतले. ह्याला असं म्हणजे पाक बी काय आणायचं काय काय म्हणायचं? हा पाकच की. किती तारी आणायचं? 1 तारीच की. तर मैत्रिणीनं गूळ चांगलं तुपामध्ये विरघळू द्यायचं आणि याला 1 तारी पाक आणायचं बघा. आधीमध्ये आपण चेक करत राहायचं पाक आलंय का म्हणून गुळाला. तुम्ही शेंगदाण्याची चक्की गुळापासून पण करू शकता किंवा साखरेपासून पण करू शकता. पाक पण जास्त पुढे जाऊ द्यायच नाही, म्हणजे शेंगदाणा म्हणजे आपलं चक्की लई कडक होते, त्यामुळं मध्यमच पाक आणायचा बघा. आपल्याला हवं असेल तर आपण ह्याच्यामध्ये म्हणा काजू म्हणा ते पण टाकलं चालते बघा. मैत्रिणीने तुम्हाला जास्तच पौष्टिक लाडू जर पाहिजे असतील तर याच्यामध्ये आपण काजू बदाम हे पण तुपामध्ये भाजून बारीक तुकडे करून टाकू शकतो बघा. आता नेक्स्ट टाइम तसंच करूया. आणले होते बदाम मी. ते आता ते आज ना अख्खीच आहेत की, त्याला काय बारीकच केलं नाही, भाजलं नाही. इकडे बघा सारखं एकसारखं हलवत राहायचं, आपलं खाली चिकटत नाही कढईला. तर मैत्रिणींनो बघा इकडे मिक्स करून घेतले छान असं. आता बघा एक मोठं ताट किंवा परात काय असेल ते तुमच्याकडे घ्यायचं आणि त्याला तूप लावून घ्यायचं बघा छान असं. फडकीन होतं काय. तर गाईज ही सारण कढईमध्ये असताना जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंत पटकन याच्यामध्ये वतून तुम्ही पसरवला तर ठीक आहे. थोडं जर 1-2 सेकंद जर लेट केला तर ते पटकन घट होऊन जाते आणि असं पसरत नाही बघा. तर हे छान असं पसरून घेतले आणि गार झालं की त्याच्यावर थोडंसं गरम असताना थोडंसं असं प्लेन सपय तुम्हाला हवं तसं चोपून घ्यायचं, म्हणजे पुन्हा आता कट केलं पाहिजे होई, पुन्हा कट होणार नाही. कधी बनते. तर मैत्रिणीनं बघा गरम गरम असतानाच हे कट करून घेतलं तर व्यवस्थित कट होते. तुम्हाला हवं ते शेप तुम्ही देऊ शकता, चौकोनी किंवा त्रिकोणी हवंच असं. तरी मी व्हिडिओ करायच्या नादामध्ये एका हातात मोबाईल आणि एका हातात कढई असल्यामुळे व्यवस्थित वत्ता आलं नाही. ती गरम गरम असताना सुरीने कापून घ्यायला लागते बघा. तर मैत्रिणीनं बघा इकडे छान असं कट करून घेतले गरम असताना. आता गार झालं की आपण एक पीस काढून आपण इकडे साईडला ठेवून घेऊया. तर आपली शेंगदाण्याची चक्की छान अशी तयार झालेली आहे बघा. तर फायनली मैत्रिणींनो आपली शेंगदाण्याची चक्की रेडी झालेली आहे बघा खाण्यासाठी. आणि उद्या आहे श्रावण सोमवार, तर उद्याच्या उपवासाला मस्त अशी शेंगदाण्याची चक्की तुपातली छान अशी आपली रेडी आहे बघा. तर मैत्रिणीनं बघा इकडे छान असं देवापुढे दिवा वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर पटकन स्वयंपाक करून घेतला बघा. आणि इकडे देवाला नैवेद्य पण दाखवली मी. आज बघा रविवार माझा उपवास आहे खंडोबाचा, श्रावणमध्ये तेवढं धरते मी. तर म्हणलं पटकन स्वयंपाक करून घेऊया आणि मग जेवायला बसायला बरं. आणि आजीसोबत शेंगदाण्याची चक्की तेवढी केली आणि पटकन स्वयंपाक करून बघा देवाला पण नैवेद्य धरलं. आता चला आपण मस्त जेवण करून घेऊया. तर मंडळी जेवणामध्ये आहे बघा इकडे भरलेली वांगी, त्यासोबत ढबू मिरची पण तळून घेतली आणि इकडे कारलं पण तळून घेतले बघा. इकडे आहेत गरमागरम चपात्या आणि त्यासोबत भात. या की जेवायला या मंडळी जेवायला.